पॉइंट्स वी विल सी द नेक्स्ट पॉइंट. कालच्या लेक्चर मध्ये आपण बघा ओके फायनली जाताना आपण काय बघितलं वी विल डिस्कस अबाउट इलेक्ट्रिक फील्ड राईट. इलेक्ट्रिक फील्ड अँड इट इज अ वेक्टर क्वांटिटी. इलेक्ट्रिक फील्ड ओके कोणतीही फिजिक्स मध्ये क्वांटिटी लर्न करत असताना पहिली महत्वाची गोष्ट लक्षात घ्या कधी तुमच्या अभ्यासामध्ये नवीन एखादी क्वांटिटी अभ्यासाला आली त्याचे डेफिनेशन ओके देन whether that quantity is positive or whether that quantity is scalar or vector that you should know की quantity scalar आहे की vector आहे ते माहित असणं गरजेचं आहे तुम्हाला. then that quantity त्या quantityचं युनिट डायमेन्शन ओके सो हे नेहमी प्रॅक्टिस मध्ये ठेवायचं लक्षात ठेवा. दिस यू हॅव टू प्रॅक्टिस ऑल द टाइम यू हॅव टू प्रॅक्टिस ओके की एखादी क्वांटिटी आपण नवीन लर्न केली की त्याची डेफिनेशन काय आहे राईट. त्याच्यानंतर ना ती स्केलर आहे की वेक्टर आहे. स्केलर असेल तर देर इज नो क्वेश्चन कारण स्केलर याला फक्त काय असते मॅग्निट्यूड असते. इट डझंट हॅव डायरेक्शन. बट इफ दॅट क्वांटिटी इज अ वेक्टर परंतु ती क्वांटिटी जर वेक्टर असेल तर अलॉंग विथ इट्स काय म्हणतो आपण फॉर्म्युला वगैरे तुम्हाला त्याचं डायरेक्शन पण माहित पाहिजे. हाऊ टू फाइंड द डायरेक्शन दॅट ऑल्सो यू शुड नो. कळतंय मला काय म्हणायचं आहे. सो इफ अ क्वांटिटी इज अ वेक्टर यू शुड नो हाऊ टू फाइंड इट्स डायरेक्शन आणि त्याच्यानंतर त्याचं मग युनिट आणि डायमेन्शन या सगळ्या गोष्टी तुम्हाला डेफिनेटली आल्या पाहिजे. सो कालच्या लेक्चर मध्ये आपण इलेक्ट्रिक फील्ड समजावून घेतलं की इलेक्ट्रिक फील्ड नेमकी असते काय. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किंवा काय वेळा त्याला आपण इलेक्ट्रिक फील्ड म्हणतो. दिस वी फाइंड बाय हाऊ फोर्स ऍक्टिंग पर युनिट चार्ज. फोर्स ऍक्टिंग पर युनिट चार्ज. सो चार्ज इज अ स्केलर क्वांटिटी बट फोर्स इज अ वेक्टर. सो व्हॉट आर बी द डायरेक्शन ऑफ फोर्स दॅट इज एक्झर्टेड बाय दॅट इलेक्ट्रिक फील्ड. त्याच्यानुसार त्याची काय असते इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन असते. जसं मी काल आपण बघितलं एखादा चार्ज क्यू असेल सपोज इथे अँड इफ इट इज अ पॉझिटिव्ह चार्ज ओके सो त्याची इलेक्ट्रिक फील्ड सपोज इफ आय ड्रॉ अन इलेक्ट्रिक फील्ड ऑफ दिस ओके समवॉट लाईक दिस राईट. हा सपोज चार्ज आहे एक पॉझिटिव्ह चार्ज तर त्याची काय असते स्वतःची ही काय असते इलेक्ट्रिक फील्ड असते. म्हणजे काय सराउंडिंग रिजन त्या चार्ज भोवतीचा ओके ठराविक रिजन की ज्याच्यामध्ये एखादा युनिट पॉझिटिव्ह चार्ज आला तर त्याच्यावर तो काय करतो फोर्स एक्झर्ट करतो. आता इथे आपण टेस्ट चार्ज म्हणून युनिट पॉझिटिव्ह चार्ज घेतो लक्षात घ्या ज्याची व्हॅल्यू मे बी 1 असेल आपण म्हणूया आणि तो पॉझिटिव्ह आहे. सो इफ इट इज अ पॉझिटिव्ह चार्ज डेफिनेटली इट वुड एक्झर्ट अ रिपल्सिव्ह फोर्स. बरोबर आहे ना. जर हा पॉझिटिव्ह चार्ज आहे ही त्याची इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि या फील्ड मध्ये सपोज एखादा पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज क्यू इथे आला तर हा चार्ज याच्यावर बाहेरच्या डायरेक्शन मध्ये फोर्स एक्झर्ट करतो. इट एक्झर्ट अ फोर्स इन आउटवर्ड डिरेक्शन. म्हणून आपण बघा पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्याची इलेक्ट्रिक फील्ड आपण इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सने दाखवतो. काल आपण ते देखील एक्सरसाइज केला. इफ पॉझिटिव्ह चार्ज इज देअर वी शो इट्स इलेक्ट्रिक फील्ड बाय सच outgoing lines of force. These lines of force, these are known as lines of force. So lines of force is an imaginary concept. Lines of force हे काय? It's an imaginary concept to express the field. Okay, electric field कशी आहे? कारण जसं आहे ना की आता this we can't able to see. आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड वगैरे काही दिसतं का ऍक्च्युली काहीच दिसत नाही लक्षात घ्या. म्हणजे चार्ज इथे आहे आणि चार्जच्या सराउंडिंग म्हणतो ना आपण की तिथे इलेक्ट्रिक फील्ड आहे. बरोबर आहे. मॅग्नेट असेल तर मॅग्नेटच्या जवळ पण त्याची मॅग्नेटिक फील्ड असते. तसं चार्जची पण काय असते स्वतःची इलेक्ट्रिक फील्ड असते राईट. सो ती इलेक्ट्रिक फील्ड आपल्या डोळ्यांना तर दिसत नाही बट वी कॅन एबल टू एक्सपिरियन्स दॅट. डोळ्यांना दिसत जरी नसलं तर आपण ते एक्सपिरियन्स करू शकतो. ओके म्हणजे दुसरा एखादा चार्ज बॉडी त्याच्या जवळ आणली मे बी यू मे फाइंड देयर इज अ रिपल्शन. मॅग्नेटच्या जवळ मॅग्नेट नेला थोडस रिपल्शन अट्रॅक्शन काय तर होते ना. नॉर्थ साऊथ एकत्र आले जवळ आले तर अट्रॅक्ट होतात. सेम लाईक पोल आले तर रिपेल होतात. सिमिलर टू दॅट एखाद्या चार्जच्या जवळ दुसरा एक चार्ज नेला सेम काइंड ऑफ चार्ज यू फाइंड देयर इज अ रिपल्शन. अपोजिट असेल यू फाइंड देयर इज अट्रॅक्शन राईट. सो एक्झॅक्टली ती सराउंडिंग कसा आहे एक्झॅक्टली तो त्याच्या आजूबाजूचा ओके रिजन जो आहे ज्याला आपण इलेक्ट्रिक फील्ड म्हणतो त्याची स्वतःची इलेक्ट्रिक फील्ड. सो टू रिप्रेझेंट दॅट वी यूज दिस लाईन्स ऑफ फोर्स. ते दाखवण्यासाठी आपण काय यूज करतो लाईन्स ऑफ फोर्स. सो पॉझिटिव्ह चार्ज असेल तर अवे फ्रॉम इट वी शो द लाईन्स ऑफ फोर्स आणि तोच जर निगेटिव्ह चार्ज असेल तर
if there we have negative charge, then its electric field we show it by, okay. आता हे सर्कल काढायची गरज नाही येते, you can show only inward lines of force, because if I place a positive unit charge, definitely it would attract. हा युनिट पॉझिटिव्ह चार्ज असेल तर निगेटिव्ह चार्जच्या या निगेटिव्ह फील्ड कडे काय होणार, तो अट्रॅक्ट होणार ना निगेटिव्ह चार्ज कडे. सो इट विल फॉलो दिस पाथ. हा पाथ तो फॉलो करू शकतो. तो जर इथं असेल तर हा पाथ फॉलो करू शकतो, तो इथं असेल तर हा पाथ फॉलो करू शकतो. बरोबर आहे. सो लाईन्स ऑफ फोर्स ऍक्च्युअली काय आहेत, पाथ फॉलोड बाय युनिट पॉझिटिव्ह चार्ज इन अ इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड मध्ये तो युनिट पॉझिटिव्ह चार्ज ज्या पाथच्या अलॉंग जाऊ शकतो, तो इमॅजिनरी पाथ त्याचा जो आहे, त्याचा जो मार्ग असू शकतो, ते आपण लाईन्स ऑफ फोर्सने दाखवतो. सो लाईन्स ऑफ फोर्स सिम्पली मीन्स path along which unit positive charge follows in a electric field. इलेक्ट्रिक फील्ड मध्ये तो कोणता पाथ फॉलो करतो त्याला आपण लाईन्स ऑफ फोर्स वगैरे म्हणतो. सो दिस पार्ट ऑलरेडी वी विल डिस्कस येस्टरडे. ओके, हा पार्ट शिकलेलो आपण. तुम्ही केला कालचा होमवर्क. आय आस्क यू टू फाइंड पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज पेअर ऑफ मटेरियल वर काढलं. कृष्णाली ना काढलीस तू? काय सांग बघू, कोणतं लिहिली पेअर? स्वेटर, कोम, पेपर, नायलॉन क्लॉथ, ग्लास. हा, मग कोणता चार्ज असतो कोम आणि पेपर वर? स्वेटर पॉझिटिव्ह हॅज निगेटिव्ह चार्ज. हा, and what else? दुसरे? नायलॉन क्लॉथ निगेटिव्ह, ग्लासवर पॉझिटिव्ह. तसं सेपरेट लिहिलं नाही का तुम्ही? तसं लिहिणं गरजेचं आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह, यू कॅन मेक 2 कॉलम्स आणि त्याच्यामध्ये फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी वर हेडिंग लिहायचं, फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. ओके, काल आपण बघितलं बिकॉज ऑफ फ्रिक्शन हाऊ चार्जेस आर ट्रान्सफर्ड. फ्रिक्शन मुळे चार्ज एका वस्तूतून दुसऱ्यात जातो. सो जो जातो, ज्याच्यामुळे तो दुसऱ्याला देतो, तो पॉझिटिव्ह असतो. मग असे कोण आहे पेअर मध्ये? आणि जो घेतो, तो घेणारा कोण आहे, त्याच्यावर चार्ज कसा आहे, दॅट यू शुड नो. ओके, नुसतं पेअर लिहून उपयोग नाही आहे, आणि ते लक्षात पण ठेवायचं आहे तुम्हाला. आणि प्रॅक्टिसने लक्षात राहते. लक्षात घ्या, तुम्ही स्वतःचेच एक्झाम्पल करा. मी केस विंचरतानाच लक्षात ठेवायचं, अरे माझ्या आता ह्या कंगव्यावर कोणता चार्ज आला असला पाहिजे. सो शिकलो तेच लक्षात ठेवा. म्हणजे ते ऑलवेज इट बी रिमेंबर नो. ते बुक मध्ये आहे म्हणून पॉझिटिव्ह खाली कोम लिहायचं असं नाही. आपण कंगवा करत असताना, केस विंचरतानाच, ओके, समटाइम्स भरपूर वेळ जर केस विंचरले, जनरली मुलांना काही जास्त अनुभव येणार, पण मुलींना येणार, बिकॉज दे युजली ओके कोम द हेअर फॉर लॉंग टाइम. सो तिथे ते असू शकते. फ्रिक्शन, मोर फ्रिक्शन इज देअर, सो मोर चार्ज ट्रान्सफर पॉसिबिलिटी इज देअर. ओके, आणि त्या ठिकाणी ना तुम्ही मग तो अनुभव घेऊ शकता की एखादा प्लेन पेपर जर जवळ नेला त्या कोमच्या, इट विल बी गेट अट्रॅक्टेड वगैरे. सो दॅट इज फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. तसं तुम्ही लक्षात ठेवू शकता. Anyway, so now today we are going to see a very important point, that is electric flux. Okay, आणि याच्याविषयी थोडं तुम्ही देखील मला सांगायचं आहे, गप्प बसायचं नाही. ओके, इफ आय आस्क यू क्वेश्चन अँड इफ यू नो, किंवा तुम्हाला थोडंसं वाटलं की येस थोडं आपण पण इमॅजिन करू शकतो, आय कॅन ऑल्सो एबल टू ओके से समथिंग अबाउट दिस. सो तर सांगायचं ते तुम्हाला काय वाटतं याच्याविषयी. आता पहिली गोष्ट म्हणजे डेफिनेटली इलेक्ट्रिक हा शब्द आला म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड विषयीच बोलतोय आपण. इलेक्ट्रिक फील्ड विषयीच बोलतोय. फ्लक्स म्हणजे काय ते तुम्ही सांगा. फ्लक्स, मेनी टाइम्स यू माइट बी हर्ड अबाउट दिस वर्ड फ्लक्स. शिकलाय ना फ्लक्स? फ्लक्स या शब्द अनेक वेळा गेलाय ना मागे पण तुम्हाला अभ्यासामध्ये. सो व्हॉट यू नो अबाउट फ्लक्स? इन जनरल फ्लक्स म्हणजे काय ते सांगा. काय असतं फ्लक्स म्हणजे काय असतं? इलेक्ट्रिक फील्डच्या बाबतीत नाही म्हणत मी, जनरली फ्लक्स म्हणजे काय, कुठे कुठे शिकलाय ते सांगा मला. वेअर यू लर्न अबाउट फ्लक्स? फ्लक्स हा शब्द कोणत्या टॉपिक मध्ये कुठे गेलाय? वेअर यू लर्न अबाउट फ्लक्स? काय फ्लक्स कुठे लर्न केलं आपण? अगोदर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड झालं म्हणला ना तुम्ही मला, झालाय ना टॉपिक. त्याच्यात मग फ्लक्स फ्लो, फ्लक्स रेट वगैरे आहे की, वॉटरचा, लिक्विडचा, फ्लुइड फ्लो रेट झालंय ना. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी वगैरे झालंय ना. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी काय होतं लक्षात आहे? इक्वेशन ऑफ कंटिन्युटी फ्लुइड फ्लो मध्ये
पाईप असते बघा वेगवेगळ्या डायमेन्शनची अशी, एक लहान एक मोठी. मग काय होतंय, पाईप मधून पाणी जाताना लहान जिथं असते तिथं वेग जास्त असतो ना, मोठा साईज असते तिथं वेग कमी होतो. परंतु जेवढा फ्लो जात असतो तो तेवढाच जातो ना, जेवढा इनलेट असते तेवढंच आउटलेट असते ना. जेवढं इन येते वॉटर तेवढंच आउट पण जात आहे. याचा अर्थ काय, द फ्लक्स ऑफ फ्लो ऑफ वॉटर. सो फ्लक्स ऍक्च्युली काय, फ्लक्स ऍक्च्युली व्हॉल्यूम ऑफ दॅट थिंग वी हॅव, अ पर्टिक्युलर थिंग. आता वॉटरच्या बाबतीत म्हटलं तर व्हॉल्यूम ऑफ वॉटर ना. ओके, आता इथं तसं व्हॉल्यूम ऑफ आपण काय म्हणूया, आता इलेक्ट्रिक फील्ड आपण कशाने दाखवलोय, आता सांगितलं मी इलेक्ट्रिक फील्ड आपण कशाने दाखवलोय, वी आर शोईंग इट बाय लाईन्स ऑफ फोर्स, राईट. इलेक्ट्रिक फील्ड सपोज मीडियम मध्ये असे आपण दाखवले, दिस इज इलेक्ट्रिक फील्ड वी हॅव अँड दिस वी रिप्रेझेंट बाय लाईन्स ऑफ फोर्स. लाईन्स ऑफ फोर्स ने आपण इलेक्ट्रिक फील्ड दाखवली ना. इफ लाईन्स ऑफ फोर्स आर क्राउडेड इट मीन्स इलेक्ट्रिक फील्ड इज स्ट्रॉंग. समजलंय, इन अ region if their number is more it means it is strong, if their number is less it means it is weak. Okay, less number weaker, more number its actually intensity is more. जेवढे नंबर ऑफ लाईन जास्त तेवढे त्याची इंटेन्सिटी जास्त. एक सारखं दाखवलं तर युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड, एक सारखं दाखवलं तर तुम्ही हे काय झाली युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. आणि जर तुम्ही असं नॉन युनिफॉर्म दाखवलं सपोज, okay, these lines of force are somewhat like this is non-uniform electric field. This is what we have, non-uniform electric field. हे देखील काही वेळा प्रश्न विचारलेत बघा आणि विचारतात पण. They may show you some figures like this. अशा फिगर्स तुम्हाला दिल्या जातील आणि याच्यामध्ये खाली 4 ऑप्शन असतील, केस 1, केस 2, केस 3, केस 4 काय तर देतील. अँड दे मे आस्क यू E1 or case 1 म्हणजे E1 is greater than E2 or E2 is greater than E1, or the first figure represents uniform electric field, second figure represents non-uniform, all of correct वगैरे असे. सो नंबर ऑफ क्वेश्चन्स तयार होऊ शकतात आणि अभ्यास करताना तसाच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तुम्ही आपण 10वी पर्यंत असंच लर्न करत होतो ना, की अभ्यास करत असताना कोणता महत्वाचा पॉइंट आहे की ज्याच्यावर बाबा रिकाम्या जागा किंवा मॅच द फॉलोइंग वगैरे असे क्वेश्चन विचारले जातात. वाचत असतानाच आपल्याला लक्षात येते ना टॉपिक. अलीकडे मला वेगळी पद्धत आहे. ओके, आमच्या वेळी वी लर्न द टॉपिक अँड देन वी आन्सर, क्वेश्चन आन्सर करायचो. आता अलीकडे ओके, आय फाइंड दॅट इन स्कूल्स और इन कॉलेजेस इव्हन दे गिव्ह क्वेश्चन आन्सर्स, की हेच क्वेश्चन असेच. सो दॅट इज नॉट अ करेक्ट वे ऑफ लर्निंग एनी पर्टिक्युलर कॉन्सेप्ट. यू मस्ट हॅव टू रीड द टॉपिक. व्यवस्थित तो छानसा टॉपिक वाचलं पाहिजे. आफ्टर वन्स, ओके, एकदा वाचून झाल्यानंतर सेकंड टाइम यू हॅव टू थिंक अबाउट की कोणता पॉइंट महत्वाचा आहे, कोणत्यावर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, एमसीक्यूच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे. ओके, असं तुम्ही अभ्यास करताना यू हॅव टू हायलाइट दॅट. आणि ते वाचत असताना हायलाइट करायचं. हायलाइट ऑर यू कॅन राईट इट इन नोटबुक. ओके, एक शॉर्ट नोट्स म्हणतो ना, हँडी नोट्स, त्या तुम्ही करणं गरजेचं आहे. इफ यू डू दॅट यू फाइंड इट इज व्हेरी सिम्पल. Your work becomes very simple. So what we are telling, what we are discussing, electric field and electric flux. Electric flux is represented by phi. And let me tell you what we mean by flux. Flux means actually number. लक्षात घ्या. Flux म्हणजे संख्या म्हणूया आपण. Okay? हा flux जो word आहे, usually we use in our day-to-day life also. Okay? काही वेळा आपण आपल्या कम्युनिकेशन मध्ये day-to-day life मध्ये पण बोलतो. The flux of student is very high. स्टुडंट फ्लक्स इज व्हेरी हाय फॉर दिस ब्रँच. म्हणजे त्या विद्यार्थ्यांचा कल त्या ब्रँचला खूप जास्त आहे. ओके, वॉटर फ्लक्स इज व्हेरी हाय इन फ्लड सिस्टीम. फ्लड ज्यावेळी येते त्यावेळी तुम्ही समटाइम्स इन न्यूज वगैरे सांगतात बघा, वॉटर फ्लक्स खूप जास्त आहे म्हणजे त्याचा फ्लो जास्त आहे, म्हणजे त्याचं व्हॉल्यूम जास्त आहे, त्याचा रेट ऑफ फ्लो पण जास्त आहे, म्हणजे त्याचं वेग पण जास्त आहे. ओके, सो दॅट इज व्हॉट वी हॅव फ्लक्स. त्याला आपण काय म्हणतो, फ्लक्स म्हणतो. सो फ्लक्स इज अ नंबर. आता मग इलेक्ट्रिक फील्डचा नंबर म्हणजे कुठला नंबर. सो डेफिनेटली इलेक्ट्रिक फ्लक्स इज नथिंग बट दी नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स. इलेक्ट्रिक फ्लक्स काय, नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू अ पर्टिक्युलर एरिया. ओके, पासिंग थ्रू अ पर्टिक्युलर एरिया. आता हे समजण्यासाठी ना सिंपल आपण उदाहरण घेऊया. सो यू कॅन कम टू नो दॅट व्हॉट ऍक्च्युअली दिस इलेक्ट्रिक फ्लक्स मीन्स. आणि मग याचं रिलेशन
माहिती आहे तुम्हाला रिलेशन? ऍटलीस्ट आय थिंक दॅट इंट्रोडक्शन मध्ये सरांनी सांगितलं असेल प्रिव्हियस क्लासमध्ये. इलेक्ट्रिक फ्लक्सचं रिलेशन लक्षात आहे? इलेक्ट्रिक फ्लक्सचं रिलेशन लक्षात आहे तुम्हाला? काय होतं? इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू, सांग. हा इंटिग्रेशन E dot dA, okay, ds, okay, ds or dA, anything you can take, doesn't matter. Meaning सांग मला, ds म्हणजे काय सांग? एरिया, ओके. आणि E is electric field, that we know. आणि इंटिग्रेशनचा अर्थ तुम्हाला माहित आहे. इंटिग्रेशन इज अ फंक्शन विच गिव्स यू टोटल थिंग. ओके, इंटिग्रेशन प्रत्येक वेळी किंवा अनेक वेळा व्हॉट वी नो दॅट इंटिग्रेशन मीन्स ओनली वन अ फंक्शन आणि काही आयडेंटिटी रिलेशन माहित असतात. बट इंटिग्रेशन ऍक्च्युली कधी वापरतो आणि काय इंटिग्रेशन देते तुम्हाला? इंटिग्रेशन गिव्स यू टोटल थिंग. सपोज इफ आय डू इंटिग्रेशन ऑफ दिस क्लास स्टुडंट, आय गेट टोटल नंबर ऑफ स्टुडंट. दॅट इज द मीनिंग. अँड डिफरन्शिएशन इज अपोजिट टू दॅट. डिफरन्शिएशन काय करते? कट डाऊन करते. स्मॉल पार्ट मध्ये इंटिग्रेशन काय करते? सगळ्या एकसारख्या पार्टची बेरीज करते, समेशन करते. शॉर्ट फॉर्म मॅथमॅटिकल रिलेशन आपण कशासाठी वापरतो? टू अंडरस्टँड द बिग कन्सेप्ट विथ फॉर्म्युलेशन, विथ व्हेरी शॉर्ट फॉर्म्युलेशन. ओके, लहान कट डाऊन करून चांगल्या प्रकारे अजून ते अंडरस्टँड करणं आणि प्रेझेंट करण्यासाठी हे रूल्स फॉर्म्युलेज खूप उपयोगी पडतात. So phi, you know, that is correct, absolutely correct. Phi is what we have, integration of E ds. E ds याच्यामध्ये you know that E is definitely a vector. ds हा area आहे. area vector असतो की स्केलर असतो इथं? What is area? Whether it is scalar or vector ना? इथं area vector. We take area vector. Okay, it's not scalar. हे छोट्या गोष्टी आहेत, but ओके, नुसतं ईडीएस सांगून चालत नाही. यू शुड नो दॅट व्हॉट इज ई अँड व्हॉट इज इट्स डायरेक्शन. यू शुड नो व्हॉट इज डीएस अँड व्हॉट इज इट्स डायरेक्शन. नाउ यू सेड दॅट ई डॉट डीएस. ओके, दीज आर टू वेक्टर्स आणि या दोन वेक्टरचा हा कसला प्रोडक्ट आहे? डॉट प्रोडक्ट. सो यू माइट बी लर्न अबाउट डॉट प्रोडक्ट अँड क्रॉस प्रोडक्ट. शिकलाय ना? का असतो सांगा? सपोज एक दोन वेक्टर आहेत माझ्याकडे, ए आणि बी. ओके, अँड दिस टू आर वेक्टर्स, लेट्स से. And if I take the dot product, what it means, tell me that. And if I take cross product of these two, what it also means, tell me that also. काय असतो? What is A dot B? Dot product, cross product खूप महत्वाचं आहे. फिजिक्स मेकॅनिक्स समजण्यासाठी वेक्टर अनालिसिस समजणं खूप गरजेचं आहे. वेक्टरचे प्रॉडक्ट रूल्स असतील. ओके, वेक्टर म्हणजे काय? वेक्टरचे बरेच साऱ्या गोष्टी आहेत त्या माहित पाहिजेत. आयजे की युनिट वेक्टर, त्याला रिझॉल्व्ह करणं म्हणजे काय असतं, दॅट ऑल्सो यू शुड नो. हे येणार प्रत्येक वेळी डेरिव्हेशन मध्ये ते पुढे येणार, काही वेळा झालं पण असेल तुम्हाला. सो टेल मी व्हॉट इज ए डॉट बी? डॉट प्रोडक्ट काय असतो? हा सांग, कृष्णाली माहित आहे तुला? या प्रोडक्टला आणखी काय नाव आहे? डॉट प्रोडक्ट आणखी कोणतं नाव आहे? दोन वेक्टरचा प्रोडक्ट ज्यावेळी स्केलर क्वांटिटी येते त्याला आपण म्हणतो स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. आणि तो काय असतो? ए बी कॉस थिटा. ओके, त्याला आपण स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स, इट इज रिप्रेझेंटेड बाय डॉट अँड इट इज ए बी कॉस थिटा. अँड ए क्रॉस बी इज व्हॉट वी हॅव, ए बी साइन थीटा. आणि हा जो रिझल्टंट येतो तो वेक्टर असतो, लक्षात घ्या. द रिझल्टंट इज वेक्टर अँड हियर द रिझल्टंट इज स्केलर. ओके, म्हणजे काय असते ना, दोन हे दिस यू शुड नो. आणि हे तुम्हाला ना विथ एक्झाम्पल लक्षात पाहिजे तर त्याचा अर्थ कळतो आणि ते मग कायम लक्षात राहतं. नुसतं तुम्ही एक शिकायचं म्हणून मॅथमॅटिकल स्टेप आहे. दॅट्स वाय इफ आय लर्न इट विल रिमेन फॉलो बाय. Because no, we give instruction to our brain like that. की माझी एक्झाम आहे त्याच्यासाठी मी वाचायला. सो ब्रेनला काय करतंय? इट्स लाईक ना प्रोग्राम लाईक असतंय. हे थोडक्यात सीपीयू आहे आपला, की एक्झाम होईपर्यंत लक्षात ठेव. ब्रेनला आपण तसं सांगतो, एक्झाम होईपर्यंत ना माझी फिजिक्सची एक्झाम आहे तोपर्यंत लक्षात ठेव. सो तोपर्यंतच लक्षात ठेव. अँड यू राईट द पेपर अँड गॉट द मार्क्स अँड ऑल दॅट. बट आफ्टर दॅट यू मे नॉट रिमेंबर.
because you are given instruction to brain like that. So you have to repeatedly read it, understood it, आणि हे मला लागणार आहे, I have to remember it. So according to that, when you learn, with example learn केला तर ते कायमचं लक्षात राहतं. सो आपण ते कायम लक्षात ठेवायचं आहे, त्याला कुठेतरी जोड द्यायची एक्झाम्पलची डे टू डे लाईफ मध्ये. फॉर एक्झाम्पल आता स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स आपण शिकलो. आता याचं ब्युटिफुल एक्झाम्पल काय, व्हॉट इज द ब्युटिफुल एक्झाम्पल ऑफ दिस, दिस इज दॅट इज वर्क डन, विच वी मेनली ऑन इन मेनी टाइम्स वी यूज. वर्क डन आपण यूज करतो ना. वर्क डन म्हणजे काय, कसं करतो माहितीये वर्क डन, हाऊ यू फाइंड वर्क डन. वर्क इज इक्वल टू काय असतं, वर्क इज इक्वल टू काय असतं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. थोडा आपण मेन टॉपिक पासून जरा साइडला चाललोय, बट यू शुड नो दिस, दॅट्स व्हाय आय एम टेलिंग यू दिस. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इज वेक्टर, डिस्प्लेसमेंट इज ऑल्सो वेक्टर क्वांटिटी, बट द प्रोडक्ट ऑफ दिस टू गिव्स यू व्हॉट, स्केलर. वर्क इज स्केलर, वर्कला डायरेक्शनची गरज नाही आहे, बरोबर आहे. सो इट मीन्स दिस इज व्हॉट वी हॅव, स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. Dot product, scalar product of, because this is scalar, we got scalar, it is because of product of two vectors. So when you got a scalar quantity because of product of two vectors, that is scalar product of two vectors. Okay, आणि तो मग जर सेम डायरेक्शन मध्ये नसेल, if it is not in same direction, force and displacement, you see, if I apply force, right, on an object, if I apply force and displacement also happens in same direction, then what will be more? बरोबर आहे ना. एखादी गोष्ट आहे, सपोज हा डस्टर आहे, लेट्स से फॉर अ व्हाईल हियर, अँड इफ आय जस्ट अप्लाय फोर्स ऑन इट, मी याच्यावर फोर्स अप्लाय केलं, या डायरेक्शन मध्येच त्याची डिस्प्लेसमेंट झाली. ओके, जेवढा फोर्स अप्लाय केला याच डायरेक्शन मध्ये डिस्प्लेसमेंट. वर्क इज मोर बिकॉज इट डिस्प्लेस मोर. पण याला जर मी सपोज इथं दोरी लावली आणि असं ओढलो विथ सर्टन अँगल, देन इट विल नॉट मूव्ह दॅट मच डिस्टन्स. तेवढं डिस्टन्स जाणार नाही ना. त्याच डायरेक्शन मध्ये ढकलत तिकडेच गेला तर डायरेक्ट वर्क मोर. परंतु अँगल असेल तर कमी वर्क होणार ना. ओके, सो हाऊ मच वर्क इज डन यू कॅन फाइंड बाय नोइंग द डायरेक्शन और अँगल बिटवीन दिस टू वेक्टर. फोर्स अँड डिस्प्लेसमेंट कसं आहे त्याच्यावर अनेक सारे प्रॉब्लेम्स, अनेक साऱ्या गोष्टी होतात. याचं एक बेस्ट एक्झाम्पल, अनेक वेळा एमसीक्यू विचारतात, तुम्हाला रोटेशनल डायनामिक्स मध्ये झालं असेल की व्हॉट इज द वर्क डन इन सर्क्युलर मोशन. झालंय, केलंय तुम्ही ते एक्झाम्पल, वर्क डन इन सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन झालंय ना तुम्हाला. ओके, सर्क्युलर मोशन मध्ये ऑब्जेक्ट काय असतो, गोल फिरत असतो सर्कमफरन्सच्या अलोंग. सो हाऊ मच इज द वर्क डन हियर विथ दिस, कॅन यू एबल टू टेल मी हाऊ मच इज द वर्क डन हियर. किती वर्क डन होतंय, बरोबर आहे पद्मनाभ, किती होतंय, 0 होतंय. वी गेट दॅट. डिस्प्लेसमेंट इज 0 नाही आहे. डिस्प्लेसमेंट इट इज देअर. डिस्प्लेसमेंट वेक्टर कसा असतो तुमचा, असा असतो, टँजेन्शियल टू सर्क्युलर पाथ, टँजेन्शियल टू सर्क्युलर पाथ. आणि फोर्स कसा असतो, कोणता फोर्स असतो सर्क्युलर मोशन मध्ये, सेंट्रिपिटल फोर्स. तो कसा असतो, along the radius and towards the center. What is the angle between these two, 90. We know that force is this, we have S is this. Okay, and we got this magnitude as Fs cos theta, right? We got that magnitude as Fs cos theta. So angle here, how much you can take, 90 degree, and cos 90 is 0. So the work done is 0. So that is the reason. That is the reason of it. Okay. So how is the force and how is the displacement? What is the direction between them? Direction angle between them. Based on that you can find the work done. हे त्याचं एक्झाम्पल झालं. Similarly, if you say this is known as what? Here you get the resultant, that is vector. दोन व्हेक्टरचा प्रोडक्ट, काही वेळा जी क्वांटिटी येते ना ती व्हेक्टरच असते, त्याला म्हणतात व्हेक्टर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स. व्हेक्टर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स. त्याचं बेस्ट एक्झाम्पल काय, यू टेक एन एक्झाम्पल ऑफ टॉर्क. अनेक सारे एक्झाम्पल आहे. देयर आर नंबर ऑफ एक्झाम्पल्स दॅट यू कॅन राईट. सो टॉर्क इज अन बेस्ट एक्झाम्पल विच युजली वी यूज, जे युजली आपण यूज करतो. टॉर्क रोटेशनल फोर्स असतो. ओके, आणि टॉर्क कसा करतो आपण, दोन फोर्स, कपल ऑफ फोर्स म्हणा किंवा टॉर्क म्हणा. जसा आता हा डोर आहे, लेट्स से दिस इज द डोर. ओके, आता इथं मी याला फोर्स असा लावला म्हणून हा दरवाजा असा जात नाही. हा काय होतो, अराउंड दॅट hinges, around that axis it rotate, no?
बरोबर आहे. काही गोष्टी असतात, आता हे फिक्स आहे, सपोज दिस डस्टर इज फिक्स ओव्हर हियर अँड इफ आय अप्लाय फोर्स ॲट हियर, व्हॉट हॅपन्स, इट डझंट फॉलो लिनियर पाथ. हा लिनियर पाथने जात नाही, हा काय होतो या ऍक्सिस भोवती असा गोल फिरतो. सो जो फोर्स एखाद्या वस्तूला गोल फिरवतो ना तो टॉर्क असतो. रोटेशनल फोर्स म्हणजे टॉर्क. ओके, आणि तो कसा करतात, अप्लाय केलेला फोर्स आणि हे डिस्टन्स याच्यावरून तो करतात. आणि या टॉर्कला डायरेक्शन असते, लक्षात घ्या. कारण का, तुम्ही एखादी गोष्ट कशी फिरवता, ओके, मी जर सपोज या चॉकला असं फिरवलं तर हा चॉक वर जाईल, पण याला जर मी असं फिरवलं तर तो खाली लाईक स्क्रू. म्हणजे रिझल्टंटची डायरेक्शन आहे ना रिझल्टंटला, दॅट रिझल्टंट हॅज गॉट डायरेक्शन, राईट हँड थंब रूल. ओके, ए क्रॉस बी केलं तर तो वर जाईल रिझल्टंट, तेच मी बी क्रॉस ए केलं तर खाली येईल, सिक्वेन्स बदलला तर. बरोबर आहे. सो इट हॅज डायरेक्शन, म्हणून ही वेक्टर क्वांटिटी आहे. रिझल्टंट इज वेक्टर व्हेन you take product of two vectors, it is called as vector product of two vectors. These are the few things that you should know. Why I am telling you that, because here you see, as you said that E and ds, these are two vectors, right? And as a product, जर बघितलं रिझल्टंट, फ्लक्स इज अ नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स, त्यांची संख्या, त्यांची डेन्सिटी किती आहे ती काढायची आहे. and this is scalar. So here that's why we write dot. क्रॉस कधी लिहायचं नाही, डॉट लिहायचं. ओके, म्हणजे याचे जर एक्झॅक्टली मॅग्निट्यूड काढायचं असेल तर तुम्ही काय लिहिणार, ई डीएस कॉस थीटा. बरोबर आहे. मॅग्निट्यूड ऑफ दिस वुड बी ई डीएस कॉस थीटा, लिहिणार ना. ओके, आता राहिला तो प्रश्न, तुम्हाला मे बी कन्फ्युजन असेल गौरव इथं की एरिया वेक्टर कसा. एरिया हाऊ इट इज अ वेक्टर, नो. ओके, एरिया इज जस्ट लेंथ इनटू ब्रेथ. इफ इट इज रेक्टँग्युलर और इफ इट इज स्क्वेअर, एल स्क्वेअर असेल किंवा जसा एरिया असेल, जसं शेप असेल त्यानुसार एरिया घ्यायचा. बट हाऊ इट इज अ वेक्टर दॅट वी आर टेकन. वेक्टर का घ्यायचं लक्षात घ्या. ओके, बिकॉज यू सी हियर इफ आय टेक सपोज सम, ओके, सम region, let here we say that this ds you said, no, so ds घ्या, a घ्या, काहीतरी घ्या. ओके, this is a particular area of some particular path. Here electric field we have, which we are shown by electric lines of force, and I show here some area. इथे मी ठराविक एरिया दाखवला. ओके, सो एरिया वेक्टर हा काय असतो. एरिया वेक्टर यू रिमेंबर, इट इज अ परपेंडिक्युलर वेक्टर. इट इज नॉर्मल टू द सरफेस एरिया वी हॅव. जसं आता इथे सेमच झालं. ओके, सो इथं लाईन्स ऑफ फोर्स आहे सपोज ही, आणि इथं हा तुमचा काय, दिस वेक्टर रिप्रेझेंट्स द एरिया वेक्टर. हा तुमचा एरिया वेक्टर, that is an area vector. Area vector always you remember it is normal to the surface we have. म्हणजे आता तुम्हाला काही एक्झाम्पल सांगतो, तुम्ही मला सांगा की कोणत्या डायरेक्शन मध्ये एरिया वेक्टर असेल. ओके, सो लेट मी ड्रॉ हियर सम. ओके, लेट्स से this is y axis, this is x axis, y axis, and this is z axis, z axis. Okay, fine. And now suppose here we have a surface area like this. Okay, now you tell me where will be your area vector. Area vector कुठे असणार सांगा इथे. Where will be the area vector in this case? If this is x, y and z axis, area vector कुठल्या डायरेक्शन मध्ये असणार. दिसतंय ना, डायग्राम समजतंय ना. कुठे हा एरिया, इन विच प्लेन दिस एरिया इज प्रेझेंट, एक्स वाय प्लेन मध्ये. म्हणजे एरिया वेक्टर कुठे असणार, काय सांगितलं मी तुम्हाला. एरिया वेक्टर कसा असतो, परपेंडिक्युलर टू दॅट एरिया. मग ह्याला परपेंडिक्युलर काढलं तर कुठे येणार, इट विल बी लाईक दिस, नो. ओके, टू दिस साइड और दॅट साइड, व्हॉट एव्हर इट इज. म्हणजे कोणत्या डायरेक्शन मध्ये आला एरिया वेक्टर, झेड. एरिया वेक्टर कोणत्या डायरेक्शन मध्ये आला, इथं झेड डायरेक्शन मध्ये आला ना. समजतंय. ओके, सपोज इफ आय ड्रॉ वन सरफेस लाइक दिस हियर इन दिस y z, where will be the area vector, x direction. Here it will be x direction. समजतं तुम्हाला. So area vector is actually what we have, it is a vector normal to the area. Normal component आहे तो, surface area चा काय, normal component. Now in this case you may have certain doubts that why I represented like this, why I am not represented to the negative z or here negative x. आता हा सरफेस जर बघितला तर मोस्टली हा सरफेस कसा आहे, प्लेन सरफेस आहे. इट इज ओपन सरफेस, ओपन टू बोथ साइड. इट इज ओपन टू बोथ साइड वी हॅव. बट मोस्ट ऑफ द केसेस मध्ये आपल्याला क्लोज सरफेस बद्दल सरफेस एरिया घ्यायचा असतो. वी मोस्टली टेकन क्लोज सरफेस, असा क्लोज सरफेस.
आणि त्याचा आपण काय घेतो एरिया वेक्टर घेतो. म्हणजे सपोज इफ आय टेक हिअर स्मॉल रिजन दॅट इज दिस, सो इट्स एरिया वेक्टर ओके दॅट आय टेक ऑलवेज आउटवर्ड. क्लोज सरफेस साठी नेहमी आपण एरिया वेक्टर कसा घेतो आउटवर्ड डिरेक्शन मध्ये घेतो. लक्षात वी ऑलवेज टेक इन आउटवर्ड डिरेक्शन. हा प्लेन सरफेस आहे बोथ साइड ओपन आहेत, यू कॅन टेक टू दिस और दॅट साइड, इट्स ओके. त्याच्यामध्ये मग आर्बिट्ररी आपण डायरेक्शन घेतो. आर्बिट्ररी म्हणजे as we wish any direction you take either this or that, but in a closed surface we take this direction of area vector always outward. एरिया वेक्टरची डायरेक्शन काय घ्यायची आहे आउटवर्ड घ्यायची आहे तुम्हाला. ओके समजतो इथपर्यंतचा पार्ट. सो आता आपण परत याच्याकडे वळूया. इथे ना हा जो सरफेस आहे याचा जर तुम्ही एरिया वेक्टर बघितला आणि डायरेक्शन ऑफ दिस इलेक्ट्रिक फील्ड बघितला, both how you find both of them are in same direction. In same direction means what is the angle between them? What is the angle here in this case? Same direction angle किती असणार? तुम्ही कॉन्फिडंट नाही आहे का? ओके यू शुड बी कॉन्फिडंट. चुकलं तरी झालं म्हणजे तुम्हाला जे वाटतं ते पटकन सांगायचं, मोठ्यानं सांगायचं. ओके अगदी म्हणजे ते कॉन्फिडन्स नाहीये. यू मस्ट बी कॉन्फिडंट. मला माहित आहे आय नो. ओके जर चुकलं तर तुम्हाला कळायला पाहिजे की वाय एम रॉंग, ते कळतेच. सो मोठ्यानं सांगायचं, मोठ्यानं बोलायचं. सो 0 इज द अँगल बिटवीन दिस टू. सो नाउ हियर इफ यू फाइंड व्हाट इज द फ्लक्स, that is number of lines passing through that you can simply find by E into ds. E जो आहे ते इलेक्ट्रिक फील्ड आणि याच्या एरिया राईट. आता हाच जर सरफेस जो आहे इफ इट इज गेट टिल्टेड, सपोज तुमची इलेक्ट्रिक फील्ड अशी आहे, सपोज समजतंय का बघा इलेक्ट्रिक फील्ड अशी आहे आणि तुमचा सरफेस लेट मी टेक लाईक दिस द सेम थिंग इफ आय जस्ट मेक इट अ लिटल बिट टिल्ट. नाउ यू सी here you find 3 lines of force they are cutting or passing through this surface, but now when I make it tilt a little bit angle, okay then you find the lines of force are less. म्हणजे डेफिनेटली इथली इलेक्ट्रिक फ्लक्स काय असा सरफेस असेल तर कमी आहे. कारण इथे येतेच पण बघा इथे ना या सरफेसला नॉर्मल म्हणजे कुठे येणार इथे येणार ना. नॉर्मल इफ आय ड्रॉ टू दिस सरफेस इट वुड बी लाईक दिस. म्हणजे डीएस तुमचा या डायरेक्शन मध्ये आहे, डीएस तुमचं या डायरेक्शन मध्ये आहे आणि इलेक्ट्रिक फील्ड कुठे आहे या डायरेक्शन मध्ये आहे. ओके सो इट मेक्स सर्टन अँगल नो, इट मेक्स सर्टन अँगल राईट, इट मेक्स सर्टन अँगल विथ द इलेक्ट्रिक फील्ड. सो दॅट अँगल वी शुड टेक, that angle we should take here. So if you want to find out here how much is, if you want to find here what, how much is the electric flux, then how much it would be? It would be here E ds cos of this angle, cos of this angle, cos of theta. कळलं तुम्हाला? ओके सो थीटा काय असतो? थीटा इज अन अँगल बिटवीन एरिया वेक्टर अँड इलेक्ट्रिक फील्ड. एरिया वेक्टर आणि इलेक्ट्रिक फील्ड मधला तो अँगल असतो. लक्षात. नाउ यू गॉट दिस. याचा अर्थ काय आला? सो फ्लक्स नुसतं एवढं सांगून चालत नसतं. यू शुड नो दॅट काय त्याच्या मागे मिनिंग आहे, वाय इट इज स्केलर प्रोडक्ट, फर्स्ट थिंग. ओके त्याच्यानंतर ना इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय, एरिया व्हेक्टर. आणि मला हा कन्सेप्ट लक्षात येत नाही विद्यार्थ्यांच्या. सो एरिया व्हेक्टर का घ्यायचा तो लक्षात घ्या. एरिया व्हेक्टर का घेतलं हे लक्षात घ्या. आता एरिया इन जनरल एरिया जर विचारलं मला मेकॅनिक्स मध्ये, एरिया इज स्केलर. एरियाला डायरेक्शनची काय गरज आहे? तुम्ही हा असा ठेवा, असा ठेवा, असा ठेवा, ह्याचा एरिया फिक्सच आहे ना, डझंट डिपेंड ऑन डायरेक्शन. बट हियर इट इज दॅट इज नॉट अ केस. If you make this area little bit tilted, you find its number वेगळा येतो ना, number is different. If it comes same, then there is no need to say that it is vector. परंतु असं होतंय का इथं? नाही, वेगळं होतं ना. याला आणि जरा टिल्ट केलं, सपोज इफ यू अगेन मेक इट मोर टिल्ट, इफ अँगल स्टील इन्क्रीजेस, 0 होता त्यावेळी एवढं होतं, काही अँगल झाला सपोज 30 झाला तर किती होणार? cos 30 इज, सगळ्यांनी एकदम सांगा, कॉन्फिडेंटली सांगायचं, √3/2. ओके मग आता √3/2 म्हणजे ह्याची व्हॅल्यू माहिती किती असते? हाऊ मच इट्स व्हॅल्यू हे पण पाठ पाहिजे. आणि दिस विल हेल्प यू इन एक्झाम. नो हे एक्झाम मध्ये हेल्प करते तुम्हाला, लक्षात घ्या. समटाइम्स यू नो द व्हॅल्यू, यू शुड नो द व्हॅल्यू ऑफ √3, √2, स्क्वेअर, स्क्वेअर रूट्स, क्यूब रूट्स. ओके काही ठिकाणी व्हॅल्यूज माहित पाहिजेत. सो एवढं झालं म्हणजे ईडीएस हे एक होतं पूर्ण, त्याच्या एवढं पट झालं.
ज्यावेळी अँगल चेंज केला. इफ आय अगेन टिल्ट इट सो दॅट आय मेक इट लेट सपोज 30 डिग्री, देन व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ दिस फाय. आणखीन जरा टिल्ट केला आणि हे अँगल जो आहे ना वाढवला ना, 30 होता तो आता मी 60 केला, द अँगल आय मेक इट इवन मोर. हा एरिया वेक्टर इथं झाला ना. आता कळतं का? हे घ्यायचं नाही, हे अँगल याच्यातला अँगल घ्यायचं नाही आहे. एरिया वेक्टर म्हणजे त्या एरियाला नॉर्मल काढायचा आणि त्या नॉर्मल मधला आणि ई मधला अँगल काढायचा. लक्षात घ्या, एरिया दिसताना असा आहे म्हणून हा अँगल घ्यायचा नाही. एरियाला परपेंडिक्युलर जो आहे, एरिया वेक्टर कसा आहे, नॉर्मल टू सरफेस आहे. तो नॉर्मल टू सरफेस पण का घेतला हे लक्षात येईल तुम्हाला. याला टिल्ट केला, अँगल वाढला, 60 झाला, देन इट विल बिकम हाफ, अगोदरच्या निम्म होईल. आणि याला जर पूर्ण असं केला तर अँगल बिटवीन दॅट टू वुड बी आता जर बघा एरिया वेक्टर इथे आहे ना, अँगल किती झाला, 90. अँगल किती झाला, 90 झाला. cos 90 0. म्हणजे जर 90 डिग्री असेल तर त्या एरियामधून म्हणजे याच्यातून इलेक्ट्रिक फील्ड जाणारच नाही. फ्लक्स 0 पासिंग थ्रू दॅट एरिया. समजलं? ओके. सो दिस यू शुड रिमेंबर, दिस यू शुड नो. हे तुमच्या लक्षात पाहिजे. यू मस्ट नो ऑल अबाउट दिस. सो बेसिकली the electric flux, remember, electric flux is what we have. Electric flux is the total number of lines of force passing through a particular area. Okay, त्याचे मॅग्निट्यूड कसं आहे. आता इंटिग्रेशन का घेतलं, that is also a question. Why we have taken integration? Now integration where it is needed, you see there is surface like this we have suppose. असा एखादा सरफेस आहे सपोज, याच्यामध्ये आतमध्ये कुठेतरी एखादा चार्ज आहे Q इतका माने आपण, which is situated inside that surface. Okay, किंवा simple example सांगतो ना. Let me take a simple example of sphere. Here let's say at the center we have charge, some charge Q at the center. Okay, आणि इथे ना I want to find out the total electric flux. I want to find out the total electric flux. याच्यातून जाणारा टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स मला काढायचा आहे. सो टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे बघा, आता याच्यातून हे लाईन्स ऑफ फोर्स काढूया आपण. लेट मी शो हियर लाईन्स ऑफ फोर्स. ओके फाइन, थोडं सिमेट्रिक आहे ना. या ठीक आहे. सो दीज आर लाईन्स ऑफ फोर्स ऑफ दिस चार्ज. वी हॅव ह्या लाईन्स ऑफ फोर्स आहे सपोज चार्ज. ओके, आणि याच्यावरती हा तुम्ही काय काढला, एक स्पियर काय. आणि आय वॉन्ट टू फाइंड आउट how much is the total electric flux of this charge. Electric flux मला इथे काढायचं. So to find this what I will do here. आता जनरली बघा हे रेडियल डिस्टन्स आहे. हे रेडियल डिस्टन्स हे सरफेसला नेहमीच काय असतंय, नॉर्मल असतंय. म्हणजे इथला मी जर एक स्मॉल सरफेस घेतला, इफ आय टेक अ स्मॉल सरफेस ds का दाखवतात, तर ds म्हणजे स्मॉल सरफेस एरिया. d जनरली अगोदर घेतो ते स्मॉल रिप्रेझेंट करते. बरोबर आहे, स्मॉल सरफेस एरिया. आता या सरफेस एरियात आता ही इलेक्ट्रिक फील्ड जी आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. इलेक्ट्रिक फील्ड या डायरेक्शन मध्ये आहे. इलेक्ट्रिक फील्ड इज इन दिस डायरेक्शन, राईट. आणि हा सरफेस जर बघितला तर या सरफेसचा सरफेस वेक्टर पण काय येणार, इन द सेम डायरेक्शन. इट वुड बी इन सेम डायरेक्शन. बरोबर आहे. या पॉइंटला तो छोटा सरफेस जर मी घेतला, सो दॅट लुक्स लाईक अ प्लेन सरफेस. नो, मोठा स्पियर आहे सपोज तुमच्या पुढे, आणि त्याचा छोटासा सरफेस तेवढाच घेतला तर तो प्लेन सरफेस घेतच बिहेव करणार ना. समजले ना. इमॅजिन व्हॉट आय एम सेइंग. सो दॅट एरिया वेक्टर डेफिनेटली इट विल बी नॉर्मल टू दॅट सरफेस. नॉर्मल टू सरफेसला जो काढलाय, सो अँगल बिटवीन दिस टू ds and e, दिस अँगल वुड बी 0. अँगल हियर इट विल बी 0. कळलं कन्सेप्ट, कळलं. ओके, मग अशा छोट्या छोट्या सरफेसने हा पूर्ण बनलाय ना स्पियर. अशा छोट्या छोट्या सरफेसने तो पूर्ण स्पियर बनलेला आहे. डू यू गेट व्हॉट आय एम सेइंग. मग तुम्हाला जर एका या छोट्या सरफेसचा तुम्ही काय काढला, म्हणजे उदाहरणात सांगतो बघा. आता सपोज हा सरफेस आहे, याचा मी हा छोटासा पार्ट आहे. सो याच्यासाठी मला व्हॅल्यू माहित आहे, eds इतकी आहे. याच्यासाठी व्हॅल्यू किती आली, eds इतकी आली. अशा छोट्या छोट्या पार्टनी हा जर केलं तर पूर्ण हा सरफेस बनलाय ना. तसा हा स्पिअरिकल सरफेस जो आहे अशा छोट्या छोट्या पार्टनीच बनलाय ना. ओके, आता बघा इथं ई जे आहे, ई जनरली कसं करतो, ईचं काय फॉर्म्युला, ई कसं करतो आपण, यू नो दॅट ई yesterday we found. What is the relation of E? Q चार्ज असेल तर लगेच झालं पाहिजे ते, म्हणजे तुम्ही वाचला नाही परत रिपीट.
ओके E इज F बाय Q आय टोल्ड यू. त्याच्यावरून काय आलं हे Q अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट R स्क्वेअर. ओके हे काय कॉन्स्टंट आहे. Q आतला हा कॉन्स्टंट आहे. इट डिपेंड्स ऑन डिस्टन्स स्क्वेअर. काल ग्राफ वगैरे पण दाखवले मी तुम्हाला. ओके बरोबर ना. मग आता हे बघा इथून हे अंतर आणि इथून त्या सरफेस वरचं कुठलंही अंतर घेतलंच पाहिजे ते R सेमच असणार ना सगळ्यासाठी. सगळ्यासाठी सेम असणार ना. करेक्ट. समजतंय. कुठला पण सरफेस घेतला तर कुठल्या पण सरफेस साठी Q पासूनच ते अंतर सरफेसचं सेम R इतकंच असणार. बरोबर ना. मग आता मला सांगा सरफेस एरिया सगळ्याचा सेम घेतलाय. R सगळ्यांचा सेम आहे म्हणजे EDS प्रत्येकासाठी काय असणार सेम असणार. मग प्रत्येकाला बेरीज कशाला करून बसायचं. इन्स्टेड ऑफ दॅट वी नो वी हॅव फंक्शन इन इंटिग्रेशन. यूज दॅट. ओके इंटिग्रेशन EDS केलं तर मला पूर्ण मिळणार आहे. आय एम गोइंग टू गेट द होल फ्लक्स राईट. सो दॅट्स वाय इंटिग्रेशन साइन इज देयर. इंटिग्रेशन साइन का आलं समजलं का आलं ना. सो इंटिग्रेशन गिव्स यू टोटल फ्लक्स. मग याच्यातून किती जाणारा फ्लक्स तो EDS ने मिळणार. इंटिग्रेशन केलं तर या पूर्ण सरफेस मधून किती चालतं. ओके दॅट आय विल गेट मीन्स आय विल गेट ऑल दिस नंबर ऑफ लाईन्स. ओके या सगळ्यांचा टोटल नंबर आहे. ओके नाउ द क्वेश्चन इज देयर फॉर यू. ओके आता तुम्हाला मी एक क्वेश्चन इथे विचारणार आहे त्याचं तुम्ही उत्तर सांगायचं. ओके थोडस कन्सेप्च्युअल आहे ना. कन्सेप्च्युअल म्हणूया. सो इथं तुम्हाला किती मिळाला फ्लक्स मिळाला व्हेन द चार्ज इज ऍट सेंटर. That time we got the flux that is integration of EDS. This much we got, let's say. Now suppose if I change the position of this charge, okay, and if I take it to this side, the charge if I take it to this side, इथून इथे याला मी हलवलं suppose, if I brought it here, and now if I ask you what is the electric flux now passing through this surface area तोच आहे. What I did only I changed the position of this charge. Now you tell me. Now you tell me how much will be the electric flux. आता चार्ज इथं आला म्हणजे लाईन्स ऑफ फोर्स थोड्याशा वेगळ्या पद्धतीने काढल्या पाहिजेत ना आपल्याला. तर इथे समजावून घ्यायच्या गोष्टी आहेत या. ओके असे प्रश्न विचारू शकतात. दीज आर अनालिटिकल क्वेश्चन्स. थोडं विचार करायला भाग पडतात. सो फ्लक्स वुड बी लाईक दिस ना. नाउ दिस लाईन्स ऑफ फोर्स वुड नॉट बी लाईक दिस. राईट. आता हे कसं काढणार तुम्ही. इट विल बी लाईक दिस. बरोबर आहे. व्हॉट आय एम ड्रॉइंग आर यू ऍग्री विथ दॅट. आय जस्ट शिफ्ट माय चार्ज. ओके सेंटरला न ठेवता थोडं इकडे ओढलं किंवा तिकडे ओढलं कुठे आजूबाजूला. नाव यू टेल हाऊ मच विल बी द इलेक्ट्रिक फ्लक्स. आता इथे जर बघितलं तर बघा या लाईन्स ऑफ फोर्स. आता जर मी काय केलं ही इलेक्ट्रिक फील्ड आहे तुमची राईट. आणि इथं जे एरिया वेक्टर आहे ह्याला नॉर्मल म्हणजे जर या सरफेसला सेंटर इमॅजिन करून तर हा तुमचा काय झाला DS. मगाशी कसं होतं त्या दोन्ही मध्ये पण अँगल काय होते 0 होते E आणि DS मध्ये प्रत्येक ठिकाणी when the charge was it at center. But now when you shift that charge, ओके शिफ्ट केल्यानंतर ना आता हा सरफेस एरियाचा वेक्टर आणि E याच्यामध्ये अँगल आला ना. दिस अँगल यू सी द अँगल दॅट विल बी डिफरंट अँगल दॅट वी गॉट. सो यू हॅव टू फाइंड नाउ बाय टेकिंग दॅट वे. तुम्हाला टोटल फ्लक्स काढताना आता तो अँगल पण कन्सिडर करून काढला पाहिजे. ओके and that if you simplify and solve, that is not in our scope of syllabus, okay, but that if you do and solve then you find that when your charge is shifted, charge shift केल्यानंतर देखील इलेक्ट्रिक फ्लक्स काय येतो चार्ज सेंटरला असताना जेवढा असतो तेवढाच. this value if you find no by doing this integration by taking this theta values progressive कशा चेंज होतात त्यानुसार, and if you simplify you will get the same value of electric flux. आणि पुढे गॉस थेरम शिकलं की त्यामध्ये पण काय. ओके सो एवढं लक्षात ठेवायचं दॅट इट डझंट डिपेंड ऑन पोझिशन ऑफ चार्ज वेअर इट इज ओके प्रेझेंट. बट सपोज नाउ इफ आय से द चार्ज इज प्रेझेंट समवेअर हियर. थर्ड केस आउटसाइड चार्ज असेल. इफ द चार्ज इज आउटसाइड दॅट सरफेस देन याच्यामुळे इलेक्ट्रिक फ्लक्स किती असणार. सो याची जर इलेक्ट्रिक फील्ड लाईन काढली आपण
समजले का बघा, असे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स काढल्या आपण याचे. व्हॉट यू फाइंड, किती असणार जर चार्ज तुमचा बाहेर आहे. गॉस थेरम झाला का तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये सरांनी सांगितलं. हा गॉस थेरम सांगितलंय ना. काय गॉस थेरम आपण पण बघूया तो गॉस थेरम काय. हे माहित आहे की नाही मला माहित आहे. If charge is outside the surface, हेच डायग्राम यूज करतो, सेम डायग्राम. ओके, instead of drawing another diagram, let me use the same one. If charge is present here, let's say, and its electric lines of force, let me show it like this. Okay, and now you tell me how much would be the electric flux now with this surface. If charge is outside, how much is the electric flux here? गॉस थेरम तुम्ही म्हणला शिकलो. काय गॉस थेरम विचारले की समजून मान खाली करते. सांग काय गॉस थेरम. ऍबसेंट होता तुम्ही सांगा. काय बघून सांगा. तुम्ही पण ऍबसेंट होता. तुम्ही ऍबसेंट जास्त असता बहुतेक, काल पण नव्हता. हा चुकून चालत नाही. लिंक गेली मधून काय गेलं की संपलं सगळं पुढचं. कायच कळत नाही कुठून आलं काय आलं. काय सांग की मोठ्यानं सांग बघू जरा. मास्क खाली करून सांग मोठ्यानं. काय गॉस थेरम. The net electric flux through closed surface is 1/epsilon times the total charge enclosed by the surface. Total charge enclosed by that surface. Okay, so what it gives you, actually it gives you electric flux again. Electric flux by definition we find like this. By definition आपण या फॉर्म्युल्याने काढतो. By Gauss theorem he said what, that total electric flux, the net electric flux, okay, is equal to काय असते, is equal to the total charge enclosed by the surface per unit epsilon naught. Per unit its permittivity. Okay, the net electric flux is equal to काय, total charge enclosed by the surface. Enclosed by the surface. इथं देखील घेताना लक्षात घ्या, फक्त इंटिग्रेशन घेत नाही. इथं वी टेक एनक्लोज सरफेस. टोटल इंटिग्रेशन ओव्हर क्लोज सरफेस. मग आता इथे बघा, हा क्लोज सरफेस आहे. या क्लोज सरफेस मध्ये कोणी चार्ज आहे का. चार्ज कुठे आहे, त्याच्या बाहेर आहे ना. इट इज नॉट एनक्लोज बाय द सरफेस. समजतंय. इट इज नॉट एनक्लोज बाय द सरफेस. सो इफ इट इज नॉट एनक्लोज बाय द सरफेस, इलेक्ट्रिक फ्लक्स किती येणार बाय गॉस थेरम. किती येणार. सिंपल आहे. या सरफेस मध्ये चार्ज आहे का कोणी, मग किती येणार. 0. आणि कॉन्फिडेंटली सांगत नाही तुम्ही. बघा चुकते काय म्हणून सांगा. काय येते काय तुम्हाला शिक्षा आहे. दिस इज ट्युशन, यू आर पेइंग. ओके, सो यू हॅव सम, काय म्हणतो ना आपण, तुमच्याकडे एक ते आहे की फ्रीडम आहे. त्याच्यासाठी ना इथे इन अ क्लास इन कॉलेज देर आर वेअर नंबर ऑफ स्टुडंट्स. आता नसतात, उलट ह्याच्यापेक्षा कमी असतात तिकडे. हा बरोबर ना. सो इवन यू गेट बेटर थिंग्स. आय कॅन से तुम्ही 1 to 1 विचारू शकता. सो हियर ऑल्सो यू कॅन आस्क 1 to 1. So what I am telling you that total flux inside this surface is 0. So if it is 0, definitely charge enclosed by this surface is 0. No charge, no electric flux. मग तुम्ही म्हणाल बाहेर आहे, या इलेक्ट्रिक फील्ड लाईन तर याच्याशी निगडीत दिसतातच ना. या इलेक्ट्रिक फील्ड लाईनला काय आपण क्लोज केलं काय नाही, या असं चालतच. राईट, यू फाइंड दोज आर देयर लाईक दिस. मग का नाही, इलेक्ट्रिक फील्ड या चार्जची इथं पण असणारच आहे ना. पण या सरफेस साठी 0 मी काय घेतो माहित आहे. काळजीपूर्वक बघा, ही इलेक्ट्रिक फील्ड लाईन इथे आत येते, आत येते, तीच पुढे जाऊन बाहेर जाते ना. सो आत आली, तीच बाहेर चालली, तेवढीच. म्हणजे झालं काय, एंटरिंग अँड लिव्हिंग सेम इलेक्ट्रिक फील्ड आहे. 2 रुपये आले, 2 रुपये गेले, राहिली किती, 0 ना. राईट. So it is entering here, but the same line is leaving also, no, from this surface. So overall flux here it would be. समजलं. सो हे कळणं गरजेचं आहे, हे कळणं गरजेचं आहे. तर मग तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. याच्यावरचे काय मिनिंग आहे, काय नेमकं आपण शिकायचं हे लक्षात घ्या. सुपरफिशियली शिकून उपयोग नाही आहे.
जस्ट फॉर्म्युला आणि फॉर्म्युल्यात व्हॅल्यूज पुट करून आन्सर काढणं दॅट इज नॉट इनफ फॉर ऑल युअर एक्झाम रिलेटेड थिंग्स. सो समजलं हे तुम्हाला आता? ओके, आय थिंक यू अंडरस्टूड दिस. सो दिस इज इलेक्ट्रिक फ्लक्स. इलेक्ट्रिक फ्लक्सचं युनिट काय आहे ते सांगा बघू मग आता. व्हॉट इज द युनिट ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स? व्हॉट इज द युनिट ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स? फॉर्म्युल्यावरून सांगायचं मला, ते बुक मध्ये बघून सांगायचं नाहीये. वी ऑलरेडी डिस्कस अबाउट दिस. इलेक्ट्रिक फ्लक्स च युनिट, ई च युनिट काय माहित नाही, लक्षात येत नाही, परंतु ई म्हणजे काय माहित आहे सांगा बघू. ई म्हणजे काय सांगितलं मी? परंतु ई म्हणजे थोड्या वेळापूर्वी काय सांगितलं? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. काय सांगितलं डेफिनेशन? एखाद्या चार्जची इलेक्ट्रिक फील्ड एका ठिकाणची म्हणजे काय असते? फोर्स पर युनिट चार्ज. म्हणजे काय युनिट आहे? फोर्स पर युनिट चार्ज. म्हणजे याचं युनिट काय होते? काल. आणि पुढे काय? पुढे काय? एरिया. एरियाचं बरोबर आहे, न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम. इफ यू गो विथ द फॉर्म्युला यू गेट दिस. ओके, पण एसआय सिस्टीम मध्ये याला युनिट काय दिलेला आहे? एसआय सिस्टीम मध्ये हे युनिट काय? वेबर. फ्लक्स, मेनी टाइम्स वी यूज दिस वर्ड फ्लक्स, इलेक्ट्रिक फ्लक्स, magnetic flux, and that we measure in unit Weber. Okay, न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम ऍक्च्युअली फ्लक्स दॅट गिव्स यू. आता हे तुम्ही मॅग्नेटिक फील्ड मध्ये पण फ्लक्स येतो, तिथे तुम्ही वेबर यूज करू शकता. याच्यावरून याचं तुम्ही डायमेन्शन काढू शकता. याच्यावरून याचं तुम्ही डायमेन्शन काढू शकता. जसं न्यूटनचं तुम्हाला माहित आहे, फोर्सचं काय? m1 l1 t-2 इंटू मीटर स्क्वेअर दॅट इज l2 डिवायडेड बाय कुलमचं काल आपण डिराइव्ह केलं it. इट लक्षात ठेवायचं, कुलम इज इट, it. ओके, सो टी वर घेतलं तर काय होणार? -3. आय वर घेतलं तर काय होणार? I -1. L2 आणि L1 L3. So M1 L3 T-3 I -1. This is the dimension of electric flux. इलेक्ट्रिक फ्लक्स डायमेन्शन कसं काढायचं माहित पाहिजे आपल्याला. हे लक्षात राहील का? डायरेक्टली तुम्हाला पाठ केला तर राहणार नाही. पाठ करून हे राहत नाही, माझ्या पण राहत नाही, मला पण लक्षात राहत नाही. ओके, इवन आय एम टीचिंग फ्रॉम 16 years. आय नेव्हर ट्राय टू रिमेंबर इट. मी रिमेंबर लक्षातच ठेवायचा प्रयत्न करत नाही का? इफ आय नो हाऊ टू फाइंड आय एम कॉन्फिडंट की माझं उत्तर बरोबर आहे. कसं येते मात्र माहित पाहिजे. ओके ओके, सो दिस इज अबाउट फ्लक्स. फ्लक्स म्हणजे काय बघितलं आपण. नाउ यू सी द चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड. चार्ज बद्दल आपण कालच्या लेक्चर मध्ये डिटेल मध्ये बघितलंय. सो चार्ज डिस्ट्रीब्युशन, वी विल टॉक अबाउट दॅट. चार्ज डिस्ट्रीब्युशन and uniform charge distribution. We will discuss about uniform charge distribution. So three types or three ways to define that charge distribution we have. Sometimes you see the object is linear. Linear म्हणजे one dimensional. Linear म्हणजे जसा हा chalk आहे. त्या chalk ची length compared to its breadth or its radius, radius is very small, length is very much more negligible. इतर dimension negligible आहे एका dimensionच्या पुढे. सो यू कॅन से इट इज लिनियर ऑब्जेक्ट. त्याला तुम्ही काय म्हणू शकता? लिनियर ऑब्जेक्ट असं म्हणू शकता. हेअर यू कॅन से इट इज लिनियर. केसाला लिनियर म्हणू शकतो, केस लांब आहे एवढा, परंतु बाकीचे डायमेन्शन त्याचे निग्लिजिबल आहेत ना त्याच्या समोर, लेंथ समोर. सो यू कॅन से इट इज लिनियर. लिनियर कुणाला म्हणायचं लक्षात ठेवा. सो लिनियर चार्ज डेन्सिटी, लिनियर चार्ज डेन्सिटी, दिस इज द फर्स्ट थिंग अँड इट इज रिप्रेझेंटेड बाय लॅम्डा. लिनियर चार्ज डेन्सिटी आपण लॅम्डा ने रिप्रेझेंट करतो. अँड व्हॉट इट मीन्स? It means we have charge per unit length. It means what we have? Charge per unit length. म्हणजे सपोज माझ्याकडे एक अशी एक वायर आहे, सपोज cylindrical wire, let's say we have. Okay, and over to this uniformly charges are distributed somewhat like this. Okay, ठीक आहे. असे चार्जेस याच्यावर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युट आहे. याची लेंथ L इतकी आहे, सपोज याची लेंथ L इतकी आहे आणि याच्यावर जे टोटल चार्ज आहे तो सपोज Q इतका आहे. And here if it is asked to find out this linear charge density, directly you use this formula. Total charge that is Q. आता या केस मध्ये कॅपिटल Q दाखवलं तर Q म्हणूया, डिवायडेड बाय
the length of it, that is L. Okay, so this way you can find the linear charge density. आता याचं युनिट काय आहे? नेहमी तुम्हाला सांगितलं की कोणती क्वांटिटी शिकलं की लगेच त्याचं युनिट डायमेन्शन वेदर इट इज स्केलर वेक्टर हे सांगितलं पाहिजे. युनिट काय येणार याचं? काय येणार युनिट? Very good, coulomb per meter. Now you get that. Okay, charge coulomb length meter, coulomb per meter. त्याचं डायमेन्शन पण सांगू शकता तुम्ही. मीटर वर घेतलं तर L-1 होणार. मीटर M, काही वेळा गडबडीत मुलं M लिहितात बघा. मास, M is mass. मीटर is M symbol आहे, but it's not M. It's in dimension L, length आहे. Okay, मी आता करत होतो म्हणून म्हटलं. So L-1 मीटरचं L-1, then coulomb, that is I and T. T आपण L च्या मध्ये असू दे, पुढे दिलं तरी काय हरकत नाही, मागे पुढे त्याचा काही संबंध नाही. कळलं कसं आलं? So this is the dimension of linear charge density and it is scalar. Charge is scalar and distribution of that is uniform. हे एक प्रकारची काय एक प्रॉपर्टी आहे त्या वस्तूसाठी. Okay, it will help you. Where it will help you know? Suppose if you know the charge distributed over this much length and if it is asked to you to find total charge on that object, म्हणजे तुम्हाला सपोज लॅम्डा दिलाय सपोज 2 कुलम पर मीटर असं काहीतरी दिलंय, सपोज 2 कुलम पर मीटर लॅम्डा दिलाय आणि तुम्हाला एक दोरी दिले ज्याच्यावर हे चार्ज आहे, त्याची लेंथ दिली सपोज 10 मीटर आणि तुम्हाला विचारले की टोटल चार्ज मग त्याच्यावर किती असणार. सिम्पली यू कॅन फाइंड दॅट total charge is lambda into L, no? So 2 into 10, that is 20. Okay, total charge would be 20 coulomb on that wire. समजतंय? Call simple. Huh? So this is first thing. For us, very important we have, that is surface charge density. Surface charge density. ही क्वांटिटी आपल्याला महत्त्वाची आहे या टॉपिक मध्ये जास्त. It is represented by sigma. It is represented by sigma and it means we have total charge distributed over a surface area. Okay, charge per unit area, surface area. So if you take an example of two dimensional object, suppose आता ही एक प्लेट आहे, rectangular plate. This is two dimensional object. Okay, याचा thickness जो आहे तो अत्यंत कमी आहे suppose compared to its width and breadth. Right? तर याला two dimensional म्हणजे जसा हा blackboard आहे. Right, this is two dimensional object and याच्यावर uniformly charges distributed suppose over to this charges are uniformly distributed like this आणि ह्या चार्ज पण टोटल सपोज Q इतका. ओके, सो सपोज याची लेंथ इतकी आहे, ब्रेथ इतकी आहे, तर याचं तुम्ही काय लिहिणार सांगा फॉर्म्युला या केस मध्ये. टेल मी हाऊ यू राईट मोर सिम्प्लिफाईड रिलेशन. काय लिहिणार? टोटल चार्ज Q आणि याचा सरफेस एरिया काय L. बरोबर आहे. So by this you can find that. याचं युनिट काय येणार सांगा? What will be the unit of this? Very good. Coulomb per meter square. Dimension काय येणार? Same like this. Only L would be minus. T is there, I is there. Okay, it is represented by sigma. Surface charge density. ठीक आहे. आता सपोज हा सरफेस मी असा नाही घेतला. सपोज इफ I take spherical surface. Suppose this is a sphere. Okay, which has total charge distributed over it, that is Q, and the radius of this sphere is R. The radius of this sphere is R. Then what will be this relation? Tell me. हाँ, बरोबर है. Q upon pi r square. Sphere है. I'm not saying circle. Circle is one dimensional object actually. Ring. अरे तुम्हाला स्फिअरचं एरिया माहित नाही का कसं काढायचं? एरिया ऑफ स्फिअर इज 4 pi r square. सो यू हॅव टू टेक दॅट. सो सरफेस कोणता आहे त्यानुसार त्याचा एरिया घेतला पाहिजे ना. समजतंय? ओके, सपोज तुम्हाला एखादा क्यूब दिलाय आणि क्यूबचा सिग्मा काढायचं म्हटलं तर काय करणार? क्यूब दिलाय, हा सपोज असं नसून हा सपोज, हे लक्षात घ्या, या गोष्टी ह्याच विचारतात तुम्हाला. इन्स्टेड ऑफ sphere, suppose Q is there, uniformly distributed charge over it, आणि तुम्हाला काढायचं आहे तर काय येणार? Q upon 6L square. सरफेस किती आहेत क्यूबला? 6. एका सरफेसचा एरिया L square. सो 6L square. कळलं? हा, सो हे करणं गरजेचं आहे. लाईक दॅट यू हॅव टू थिंक.
And next we have that is volume charge density. Volume charge volume charge density. It is represented by, as usual, rho, symbol rho. And what it would be? काय असणार सांगा मग हे व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी म्हणजे चार्ज पर युनिट व्हॉल्यूम. व्हॉल्यूम आहे म्हणून व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. कळालं? चार्ज पर युनिट व्हॉल्यूम. मग याचं युनिट काय आहे ना? युनिट ऑफ दिस इज कुलम पर मीटर क्यूब. ओके, मग इथे काय होणार आहे? P1L - 3I1. बरोबर आहे? ओके, आता मग या स्पियर साठी सपोज मी तुम्हाला जर व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी विचारलं तर काय फॉर्म्युला लिहिणार स्पियर साठी? सेम स्पियर बट आय वांट टू फाइंड आउट रो व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. काय लिहिणार? Q अपॉन व्हॉल्यूम ऑफ स्पियर. व्हॉल्यूम ऑफ स्पियर कसं काढतो? स्पियरचं व्हॉल्यूम काय आहे? सो सगळ्यात पहिला तुम्ही काय तयारी करा माहिती आहे? वेगवेगळ्या शेपचे व्हॉल्यूम, सरफेस एरिया कसे काढायचे, आयडेंटिटी रिलेशन ट्रिग्नोमेट्री मधले काय, साइन कॉसच्या व्हॅल्यू, टॅनच्या व्हॅल्यू. ओके, हे तोंडपाठ पाहिजे, पाढे-पाठ पाहिजे 30 पर्यंत ऍटलिस्ट. आहेत का पाठ? येतात का टेबल्स? करायला यायला पाहिजे. टेबल्स आले पाहिजे, स्क्वेअर रूट्स, क्यूब रूट्स, ऍटलिस्ट काही गोष्टींच्या, काही रूटच्या काही फिक्स व्हॅल्यूज माहित पाहिजेत. 1/√2 किती असते, √2, √3. इट विल हेल्प यू. ओके, की तुम्ही कमी वेळेत तुम्हाला प्रॉब्लेम ज्यावेळेस सोडवायचे असतात, इट विल हेल्प यू. ठीक आहे, समजलं? सो विल स्टॉप हिअर. ओके, नेक्स्ट टाइम विल सी गॉस लॉ अँड इट्स ऍप्लिकेशन.